वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण मॅट फिलिंग बघणार आहोत, पण ते एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत। तर यासाठी मी घेतलेला आहे ही आपली नॉर्मल सुई, ही जरदोजी। या जरदोजीचे या पद्धतीने छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ही थोडीशी मोठीवाली जी जरदोजी असते ती पण घेतलेली आहे। आता यामध्ये मी तुम्हाला दाखवते की एकदम सोप्या पद्धतीने मॅट फिलिंग कशी करायची असते ती। आता या इथून सर्वात पहिल्यांदा सुईवरती काढायची या पद्धतीने। मग त्यामध्ये ही आपली जी मोठी जाडवाली जी जरदोजी आहे ती टाकायची। या पद्धतीने आणि त्यानंतर याच्या इथे शिवून घ्यायचं, म्हणजे खाली टाकायचा दोरा। आता या इथेच अगदी याच्या जवळ या इथून पुन्हा एकदा सुईवरती काढायचं। आता यामध्ये हे जरदोजीचे जे आपण छोटे छोटे तुकडे केलेले होते, हे जरदोजीचे छोटे छोटे तुकडे एक 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 करून टाकायचे। मी तुम्हाला दाखवते। यामध्ये पहिल्यांदा ही जरदोजी टाकली, याच्या अगदी इथे जवळ पुन्हा एकदा सुई खाली घेतली, पुन्हा थोडंसं अंतर सोडायचं आणि त्याच्या बाजूला पुन्हा एकदा सुईवरती काढायची। पुन्हा त्यामध्ये एक जरदोजी टाकायची, पुन्हा एकदा सुई खाली टाकायची। खूप सुंदर दिसते या पद्धतीने मॅट फिलिंग केल्यावर, आणि करायला ही खूप सोपी पद्धत आहे। यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या जरदोजीचा वापर करू शकता। ज्याप्रमाणे तुमच्या साडीचा कॉन्ट्रास्ट कलर असेल किंवा तुमच्या डिझाईनमध्ये जो कोणता कलर तुम्हाला यूज करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ते। जेव्हा तुम्हाला एखादं हेवी वर्क दाखवायचं असेल, आता जसं की पीकॉकची मान वगैरे जर तुम्हाला दाखवायची असेल एकदम छान मोठ्या पद्धतीने, तर त्यावेळी तुम्ही या पद्धतीचा मॅट फिलिंगचा वापर करू शकतात। याच्यामुळे ती मान खूप सुंदर दिसते पीकॉकची। या पद्धतीने करून घ्यायचं पहिले। ही झाली पहिली लाईन। आता यामध्येच याच्या जवळ अगदी याच्या जवळून पुन्हा एकदा सुईवरती काढायची। पुन्हा यामध्ये जी आपली मोठीवाली जरदोजी आहे, मोठीवाली जरदोजी टाकून घ्यायची आणि पुन्हा या इथे पुन्हा खाली टाकायची। यामध्ये एक आहे की जरदोजी जेव्हा तुम्ही कापाल तर ती शक्यतो एक साइज मध्ये कापली तर याची अजून फिनिशिंग खूप सुंदर दिसते। त्यानंतर सुई काढताना अगदी याच्या या दोन ज्या आहेत, या पहिल्या दोन जरदोजी आहेत, या दोन जरदोजीच्या मधातून काढायची या पद्धतीने, आणि यामध्ये मग पुन्हा अजून एक जरदोजी टाकायची। आरी वर्कच्या सुईपेक्षा या आपल्या साध्या सिंपलच्या याच्याने खूप लवकर पण होतं आणि करायलाही खूप सोपं जातं।
या पद्धतीने करायचं. यामध्ये आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून फक्त जरदोजीचे मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत. आणि जर तुम्हाला एखादं छोटंसं वर्क करायचं असेल तर जरदोजीचे अगदी छोटे छोटे तुकडे घ्यायचे. या पद्धतीने आता आपण तिसरी लाईन करू. इथून पुन्हा एकदा सुईला वरती काढलं. हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.